श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हर हर महादेव। तर आजचा विषय आपला आहे पशुपती व्रत जे असतात ते आपण कशा पद्धतीने करावे। तर हे व्रत करत असताना आपण जर त्याचे नियम जे असतात पशुपती व्रताचे नियम पाळून व्यवस्थितपणे केले तर त्याचे फलप्राप्ती ही आपल्याला लवकरात लवकर प्राप्त होते। आणि तुम्हाला सांगेल अगदी 5 सोमवार तुम्ही जर केले याचं फळ आपल्याला मिळतं। पण हे व्रत करत असताना आपल्याला काही नियम जे असतात ते कटाक्षाने पाळायचे असतात आणि पूर्णपणे नियम ज्या लोकांनी पाळले त्या लोकांना विचारून आणि कशा पद्धतीने ते व्रत केलेले आहेत ते जाणून घेऊन हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणलेला आहे। म्हणून नक्कीच जर तुम्ही आतापर्यंत पशुपती व्रत जे असतात ते केलेले आहेत आणि तुम्हाला फलप्राप्ती ही मिळालेली नाही, तुमची इच्छा जर असेल त्या इच्छेसाठी जर केलेलं असेल ती इच्छा पूर्ण झालेली नाही, तर नक्कीच हा व्हिडिओ बघा। त्यामध्ये तुमची चूक काय होती ते जाणून घ्या आणि तुमची चूक जर झाली असेल तर तुम्हाला फळ मिळणार नाही हे पण लक्षात घ्या। म्हणून संपूर्ण माहिती ही जाणून घेऊन विधिवत शास्त्रोक्त पद्धतीने आपण कुठलीही सेवा केली तर त्याचं फळ आपल्याला मिळतं। आणि अजून एक सांगेल, ही सेवा जी असते ती भगवान शंकरांची आहे। भगवान शंकर हे अगदी लवकरात लवकर आपल्याला पावणारे म्हणजे आपली इच्छा पूर्ण करणारे, कारण ते भोळे स्वभावाचे आहेत। त्यांची जो कोणीही थोडी का असेना सेवा करत असतं त्यांना फळ हे मिळतं। म्हणून आपण जर जे व्रत करतो ते व्यवस्थित कटाक्षाने नियम पाळावे, शास्त्रोक्त पद्धतीने करावे आणि असे व्रत केल्याने नक्कीच आपल्याला फलप्राप्ती मिळत असते। आता सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, आपला आता श्रावण महिना येणार आहे। श्रावण महिन्यापासून तुम्ही नक्कीच हे व्रत करू शकतात किंवा केव्हाही तुम्ही माझा व्हिडिओ बघणार आहे त्या दिवसापासून तुम्हाला वाटत आहे की माझी अशी अडचण आहे ती दूर होत नाहीये, तुम्ही हे उपवास करू शकतात। 5 सोमवार आपल्याला करायचे असतात। तर आपला श्रावण कधी येणार आहे ते बघूयात। तर आपली 12 तारखेला अमावस्या आहे, 13 ऑगस्ट 2026 वार आहे गुरुवार, या दिवशी सुरुवात होणार आहे आणि 11 सप्टेंबर 2026 वार आहे शुक्रवार, या दिवशी श्रावण महिना संपणार आहे। तर हा 1 महिना जो आहे या 1 महिन्यामध्ये कधीही कोणत्याही सोमवारी तुम्ही पशुपती व्रत जे असतात महादेवांचे ते चालू करू शकतात। तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, हे व्रत करत असताना तुमची कुठलीही इच्छा असू द्या, तुमचं लग्न जमत नाहीये तरीसुद्धा, तुम्हाला संतती होत नाही तरीसुद्धा तुम्ही हे करू शकतात। तुमचं नवरा बायकोचं जमत नाही, तलाकपर्यंत गोष्टी गेलेल्या आहेत, तुमचं जमतच नाही, आईच्या घरी पोचून दिलेलं आहे मुलींना, अशा सुद्धा घटना घडत असतात तरीसुद्धा तुम्ही करू शकतात। हे व्रत कुणी करावे तर हे व्रत पुरुष, महिला, विधवा जो कोणी सगळे करू शकतात। मुलं मुली सुद्धा लग्न जमण्यासाठी अडचणी येत असतील तर ते सुद्धा करू शकतात, ठीक आहे। तर कुणीही कोणत्याही अडचणीसाठी तुम्ही हे व्रत करू शकतात, अवश्य करू शकतात। तर बघा, सर्वप्रथम तुम्हाला सांगेल याचे मोठे सगळ्यात महत्त्वाचे नियम कोणते तर ते तुम्हाला अगोदर सांगते आणि बाकी जे काही असतील छोटे मोठे नियम ते मी व्हिडिओ चालू असताना सांगेल। तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, तुम्ही हे व्रत चालू करत असताना ज्या ठिकाणी आहात म्हणजे ज्या ठिकाणी राहतात, आता बऱ्याच महिलांचा असा प्रश्न असतो की आईकडे त्यांना सोडलेलं असतं नवऱ्याने, त्यामुळे आईकडे असतात, त्यामुळे हे सांगत आहे। किंवा काही मुलींचं लग्न जमत नाही, ते आईच्या घरी आहात आणि नंतर लग्न वगैरे जमलं व्रत चालू असताना आणि व्रत जर राहून गेले तर नंतर मी कधी करू, तर तुम्हाला त्या पद्धतीने करावे लागतील की आपल्याला व्रत करत असताना जे मंदिर असतं महादेवाचं ते मंदिर एकच असावं। भलेही तुमच्या घराजवळ 2 मंदिर असू द्या, 3 मंदिर असू द्या, जिथे तुम्ही आहात आता, पण ज्या व्रताला पहिल्या व्रताला तुम्ही सुरुवात करणार आहे तेच मंदिर तुम्हाला 5ही सोमवारी पाहिजे, हे लक्षात ठेवावं। दुसरं म्हणजेच काय तर सर्वप्रथम परान्न घ्यायचं नाही। ज्या दिवशी व्रत करणार आहे त्या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्य पालन करायचे आहे। अजून एक सांगेल, आणि जो प्रसाद आपण नेणार आहे तर तो प्रसाद सुद्धा आपल्याला कशा पद्धतीने न्यायचा तो पुढे मी सांगते, पण तो प्रसाद आपल्या घराचाच असावा, घरात बनवलेला असावा। आणि शेवटचं म्हणजेच काय, सोमवार व्रत चालतात तोपर्यंत मांसाहार टाळावा। ज्या व्यक्तीचा उपवास आहे त्यांनी मांसाहार करू नये असावा। तर सकाळी तुम्हाला जमलं तर ब्रह्ममुहूर्त नाही जमला तर महादेवांची पूजा करण्यासाठी 8च्या आधी, सकाळचा 8च्या आधीचा कालावधी आपल्याला घ्यायचा आहे। बरेच लोक बोलतात सकाळी आणि संध्याकाळी पूजा करा महादेवाची, पण टाईम सांगत नाही। तर महिला केव्हाही जात असतात, 8 नंतर जाऊ नका, काही उपयोग होणार नाही। म्हणून लक्षात घ्या, जेवढं लवकरात लवकर तुम्ही पूजा कराल तेवढं चांगलं ठरत असतं। महादेवांची पूजा ही 8च्या आधी सकाळी करा। संध्याकाळी प्रदोष काळी म्हणजे काय, सूर्यास्त होत असतो, सूर्यास्ताच्या आधीचा कालावधी आणि नंतरचा कालावधी।
तर तुम्ही 5च्या नंतर 5-5:30 वाजेच्या नंतर कधीही तुम्ही ही पूजा करू शकता. ठीक आहे. हे मुख्यतः नियम आहेत, हे नक्कीच आपल्याला पाळायचे आहेत. आता हे उपवास करत असताना सुरुवात आपण कुठल्याही सोमवारी करा. त्या सोमवारी करत असताना आपल्याला पहिल्या सोमवारी संकल्प करायचा आहे आणि संकल्प आपला देवघरासमोर देव जे असतात, देव स्वच्छ असे धुवून घ्यावे, संकल्प करावा. संकल्प करून झाल्यानंतर तिथे आपलं नाव, गोत्र जसं आपण संकल्प करतो त्या पद्धतीने महादेवांना सांगावं की महादेवा, मी तुमचे हे असे व्रत करत आहे आणि कोणत्या कारणासाठी करत आहे ते सुद्धा सांगावं. तुमचं नाव, गोत्र सांगावं आणि 5 पशुपती व्रत जे असतात ते मी करणार आहे, अशा पद्धतीने करणार आहे ते तुम्ही तिथे सांगायचं आहे आणि पहिल्या सोमवारी आपल्या व्रताला सुरुवात करायची आहे. आता व्रताची सुरुवात करत असताना पहिला सोमवार जेव्हा पण तुमचा असेल तर त्या सोमवारी एक ताट बनवायचा आहे. आता ताट जो असतो तुम्ही तो रात्रीचं म्हणजे काढून ठेवल्या वस्तू तरीसुद्धा चालेल. म्हणजे सोमवारी तुमचा व्रत आहे आणि तुम्ही रविवारी रात्री जो असतो तेव्हा ताट बनवून ठेवला तरीसुद्धा चालेल. फक्त फुलं किंवा बेलपानं जे असतात ते आपण दुसऱ्या दिवशी ठेवू शकतो. म्हणून बाकीच्या वस्तू जे असतात वाती वगैरे बनवणं किंवा बाकीच्या गोष्टी ज्या असतात त्या ताटात काढून ठेवल्या तरीसुद्धा चालेल. पूजेचं सामान, पंचामृत हे सकाळी आपण बनवू शकतो. या पद्धतीने करा. तर ताटामध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या वस्तू घ्यायच्या ते बघा. तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, सगळ्यात आधी पाणी घ्यायचं आहे, गंगाजल घ्यायचं आहे, त्यानंतर पंचामृत घ्यायचं आहे, भस्म महादेवांना आवडतं म्हणून भस्म घ्यायचं आहे, चंदन महादेवांना लावत असतात म्हणून चंदन घ्यायचं आहे आणि त्यानंतर बेलपान महादेवांना आवडतात म्हणून बेलपान घ्यायचं. बेलपान हे देठासकट घेऊ नये, देठ काढून आणि नंतर घ्यायचे. बेलपान हे तुटलेले नसावेत, छेद असलेले नसावेत, स्वच्छ असे. भलेही तुम्ही एकच बेलपान व्हायचं आहे, अर्पण करायचं आहे, पण चांगलं असावं, चांगल्या स्वरूपात. त्या पद्धतीने तुम्ही बेलपान घ्यायचं आहे. याला बेलपान घ्यायचे आहेत. त्यानंतर पांढरी फुलं जे असतात, पांढरी फुलं घ्यायची आहेत. पांढरी फुलं तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला सांगेल कुठलेही फुलं घेतले तरीसुद्धा चालेल. फक्त केतकीचं जे फूल असतं ते घ्यायचं नाही. धोत्र्याचं फूल महादेवांना चालतं म्हणून धोत्र्याचं फूल घ्या. धोत्र्याचं फळ तुम्ही घेऊ शकतात. या पद्धतीने ताटात ठेवायचं आहे. हा ताट बनवत असताना दोघी वेळा तुम्हाला सामान पुरेल एवढा ताट बनवायचं आहे. भस्म असू द्या, चंदन असू द्या, जे काही असतं बघा, तो सकाळी आणि संध्याकाळी दोघी वेळा तुमची पूजा होईल असं ताट बनवायचं आहे. दिवा आपण घ्यायचा आहे, तुपाचा निरांजन एक घ्यायचा आहे आणि तुम्हाला सांगेल हळदी कुंकू महादेवांना वाहत नाही. पार्वती मातेचं स्थान असं तिथे व्हायचं आहे पण महादेवांना वाहत नाही, म्हणून हे लक्षात ठेवा. तांदूळ आपण घेऊ शकतो, मूग व्हायचे असतील, या गोष्टी आपल्यावर अवलंबून आहेत बाकीच्या. पण या वस्तू आपल्याला ताटात ठेवून जे तांदूळ असतात ते सुद्धा तुटलेले नसावेत, अखंड तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत. मूग असू द्यात, हिरवे मूग सुद्धा वाहतात ते सुद्धा आपण घेऊ शकतो. या पद्धतीने आपला ताट बनवायचा आहे आणि हा ताट आपल्याला मंदिरात न्यायचा आहे. आता मंदिरात घेऊन गेल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर महादेवाचा अभिषेक करायचा आहे. अभिषेक म्हणजे काय तर बघा, कुठलंही पुस्तक, मंत्र, स्तोत्र कुठले तुम्हाला जमत असतील तर ठीक आहे की शिवमहिम्न किंवा कुठल्याही गोष्टी, रुद्र. पण तुम्हाला एवढा वेळ नाही किंवा एवढं जमत नाही म्हणायला, अगदी साधं आणि सोपं ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा आणि महादेवांना पाणी टाकून आधी पाणी टाकावं, त्यानंतर पंचामृत टाका, त्यानंतर आपण ज्या वस्तू ज्या आणलेल्या असतील त्या आपण अर्पण कराव्या आणि सगळ्या वस्तू अर्पण केल्यानंतर परत आपल्याला जल अर्पण करायचं आहे. ही पूजा चालू असताना किंवा करत असताना दिवा प्रज्वलित ठेवा, अगरबत्ती आपण प्रज्वलित ठेवायची, हे आवर्जून तुम्हाला सांगेल आणि या पद्धतीने अभिषेक करावा. अभिषेक करत असताना ओम नमः शिवाय असा जप करावा. हा सगळा अभिषेक केल्यानंतर हात जोडून नमस्कार करावा. चंदन भस्म आपण व्हायचं आहे आणि महादेवांना तिथे आपण सांगावी तुमची जी इच्छा असेल त्यासाठी मी हे व्रत करत आहे. संकल्पयुक्त 5 पशुपती व्रत मी करणार आहे, माझ्याकडून करून घ्या, अशी विनवणी तिथे महादेवांना आपण सांगायची आहे. आणि महादेवांची आरती करायची आहे. गणपती बाप्पांची आरती म्हणावी, त्यानंतर भगवान शिवांची आरती आपल्याला म्हणायची आहे आणि घरी यायचं आहे. आता घरी आल्यानंतर संध्याकाळच्या वेळी बघा, आपल्याला सेम जे तुमच्या वस्तू आहेत त्या तिथे ताटामध्ये असतातच. फक्त बेलपान, फुलं वगैरे हे जे असतात हे तुम्ही घेऊ शकतात, नव्याने संध्याकाळी ताटात ठेवू शकतात आणि त्यामध्ये 2 वस्तू ॲड करायच्या आहेत. आता 2 वस्तू कुठल्या तर बघा, 2 वस्तू त्या म्हणजे शिरा आणि दिवे आपल्याला ठेवायचे आहेत. आता दिवे कोणते ठेवायचे आहेत बघा, तुम्ही जर पंत्या वापरल्या, पहिल्या सोमवारी जर पंत्या वापरल्यात मातीच्या तर 5ही सोमवारी तुम्हाला पंत्याच वापरायच्या आहेत.
त्यापेक्षा अगदी सोपं मी तुम्हाला सांगेल, कणकेचे दिवे जे असतात, कारण कणिक आपल्या सगळ्यांच्या घरात असते, कणकेचे दिवे जे असतात ते तुम्हाला बनवायचे आहेत आणि प्रत्येक सोमवारी कणकेचे दिवे तुम्ही बनवू शकतात. तर कणकेचे दिवे जे असतात ते 6 तुम्हाला बनवायचे आहेत. जोडवाती जे असतात त्या लांब तुम्ही घेऊ शकतात किंवा फुलवाती ठेवा, मात्र हे दिवे तुपाचे असावेत हे लक्षात ठेवा, म्हणून फुलवाती पण तुम्ही ठेवू शकतात. आणि शिरा बनवायचा आहे प्रसादाला. शिरा एवढाच बनवा की जेवढा आपण मंदिरात नेणार आहोत. आपण जर म्हणू माझा उपवास आहे आणि उपवास सोडण्यासाठी मला पण प्रसाद लागेल किंवा घरातल्यांना खाऊ घालायचा आहे म्हणून हा प्रसाद मी जास्तीचा बनवते आणि मंदिरात एक कटोरी भरून घेऊन जाते, अशा बऱ्याच लोक असतात, महिला असतात. पण बघा, हा नियम चुकीचा आहे. इथे नियम आपल्याला पाळायचा आहे की जेवढा आपल्याला प्रसाद मंदिरात न्यायचा आहे तेवढाच आपल्याला बनवायचा आहे. कढईमध्ये काही उरू द्यायचं नाही. त्यामुळे एवढा का असेना एवढाच प्रसाद बनवा आणि तो प्रसाद आपल्याला पूर्णपणे एका वाटीत काढून पूर्ण प्रसाद आपल्याला महादेवांना न्यायचा आहे. कारण तो प्रसाद महादेवांचा हक्क असतो, त्यांचाच असतो. आपण जर खायचा आहे नंतर आपल्या घरातल्या व्यक्तींसाठी नंतर बनवा, पण जेव्हा आपण मंदिरात नेतो तो प्रसाद तेवढाच बनवायचा आहे जेवढा आपल्याला मंदिरात न्यायचा आहे. एका वाटीमध्ये तो प्रसाद आपल्याला घ्यायचा आहे, एका वाटीमध्ये न्यायचा आहे जाताना आपण मंदिरात संध्याकाळी. आणि दिवे जे असतात ते आपल्याला 6 दिवे कणकेचे दिवे बनवा आणि तुपाचे दिवे आपल्याला बनवून मंदिरात न्यायचं आहे. ज्या पद्धतीने आपण सकाळी पूजा केली महादेवांची त्याच पद्धतीने संध्याकाळी सुद्धा आपण पूजा करायची आहे. पूजा करत असताना पाणी अर्पण करा. त्यानंतर जे काही आपल्या वस्तू असतात आपल्याजवळ असतात, भस्म असू द्या, चंदन असू द्या, बेलपान, फुलं जे असतील, पंचामृत दुधाने सदाने अभिषेक करावा. सगळा अभिषेक झाल्यानंतर परत आपल्याला स्वच्छ पाण्याने अभिषेक करावा आणि चंदन आणि भस्म वाहायचं आहे. हे वाहून झाल्यानंतर जे दिवे असतात ते आपण लाईनीत तिथे ठेवायचे आहेत. 6 दिवे ठेवावे महादेवाच्या समोर आणि जो प्रसाद आपण घेऊन गेलेलो असतो तो सुद्धा तिथे एका बाजूला ठेवायचा आहे. महादेवांना आपल्याला प्रसाद म्हणून खडीसाखर सुद्धा आपण अर्पण करू शकतो. सकाळी संध्याकाळी खडीसाखर अर्पण केली तरी सुद्धा चालेल. आणि तिथे आपण प्रज्वलित करायचे दिवे. आता दिवे प्रज्वलित करत असताना 6 दिवे आपण घेऊन गेलेलो आहोत, बरोबर. 6 मधून आपल्याला 5च दिवे प्रज्वलित करायचे, 6वा दिवा प्रज्वलित करायचा नाही, हे लक्षात घ्या. 5 दिवे प्रज्वलित करा आणि महादेवांना नमस्कार करायचे. तिथे आपण सांगावं तुम्ही व्रत कशासाठी करत आहे, काय करत आहेत, हा माझा पहिला सोमवार आहे ते सांगावं. एक सोमवार माझ्याकडून व्रत करून घेतला म्हणून त्यांना धन्यवाद द्यायचा आहे. आणि पूर्ण दिवसभरामध्ये जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा, तुमच्या बाळाकडून थोडीफार चूक झाली असेल तर मला क्षमा करा. या पद्धतीने तुमच्या मनात जे काही असेल क्षमा अर्चना तिथे करावी, प्रार्थना महादेवांना करावी आणि सूक्ष्म स्वरूपात माझ्या घरात तुमचा वास असावा अशी माझी इच्छा आहे, तर माझ्यासोबत चला, असं सुद्धा आपल्याला सांगायचं आहे. आणि हे सांगितल्यानंतर ज्या तुम्ही 6 दिवे ठेवलेले आहेत त्या दिव्यांमधील जे 5 प्रज्वलित केले, पण 6वा जो दिवा असणार तो आपल्या ताटात ठेवायचा आहे, तो प्रज्वलित केलेला नसावा. लक्षात घ्या, 5 प्रज्वलित करायचे आहेत, 6वा दिवा असाच्या असा उचलायचा, आपल्या ताटात ठेवायचा. आणि जो शिराचा नैवेद्य एका वाटीमध्ये असतो त्याचे 3 हिस्से आपल्याला करायचे आहेत. 3 हिस्से तिथे मंदिरात करायचे. 3 हिस्स्यांमधून 2 हिस्से तिथे महादेवांना ठेवायचे, 3रा हिस्सा आपल्या ताटात आपण घरी घेऊन यायचा आहे. या पद्धतीने करा. घरी येत असताना बघा, आपण जेव्हा घरी येतो डायरेक्ट घरात जायचं नाही, तर घरात जायच्या आधी आपण आपल्या उंबरठ्याच्या बाहेरच बसायचं आहे. बाहेर बसल्यानंतर आपल्या उंबरठ्याच्या बाहेर आपला उजवा हात, आपण जेव्हा घरात प्रवेश करत असतो तेव्हा आपला उजवा हात, हे लक्षात घ्या, तिथे आपण जो दिवा मंदिरातून आणलेला आहे, जे आमंत्रण आपण किंवा जे आपण बोलावणं महादेवांना केलेलं आहे ते दिव्याच्या स्वरूपात आहे, म्हणून तो दिवा आपण जो आणलेला आहे तो आपल्या उंबरठ्याच्या बाहेर आपल्या उजव्या बाजूला बसून आपण तिथे प्रज्वलित करावा. महादेवांचं नाम स्मरण करावं की माझ्या घरी तुम्ही वास्तव्यात आलेत म्हणून धन्यवाद त्यांना करावं आणि त्यांचं नाव घेऊन नामस्मरण करत घरात पाऊल टाकायचं आहे. या पद्धतीने करा. आता घरात आल्यानंतर जर तुम्ही अभिषेकचं पाणी असेल थोडं तिथून आणलं तर आपल्या घरात शिंपडायचं आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणून या पद्धतीने तुम्ही पाणी घेऊन या आणि शिंपडू शकतात. नाही आणलं काही हरकत नाही, हा काही नियम नाही, पण आणलं तर अतिउत्तम. या पद्धतीने पहिला उपवास तुमचा होईल. आता व्रत सोडत असताना, उपवास सोडत असताना काय करावं किंवा या उपवासाला कोणते पदार्थ चालतात हा सुद्धा एक नियम असतो. तर तुम्हाला सांगेल महिलांनो, जेव्हा पण तुम्ही हे व्रत करणार आहे, ज्या ताईंनी हा व्रत केला त्यांनी एकाच फळावर केलेलं आहे. म्हणजे पहिल्या सोमवारी त्यांनी चिकू हे फळ खाल्लं होतं, तर 5ही सोमवार त्यांनी चिकूचंच फळ खाल्लं. आता तुमची इच्छा, तुम्ही वेगवेगळे फळ खाऊ शकतात. तुमच्याकडे नाही अवेलेबल होणार तर तुम्ही वेगवेगळे पदार्थ खाऊ शकतात, काही हरकत नाही. पण
ज्या पद्धतीने तुम्ही फळांवर हा उपवास करणार आहे त्या पद्धतीने करा. आणि बऱ्याच महिला विचारतील, ताई साबुदाण्याची खिचडी चालते का? तर या उपवासाला मी तरी सांगेल, ज्या व्यक्तींना अनुभव आलेले त्या व्यक्तीने साबुदाण्याची खिचडी खाल्ली नव्हती, म्हणून मी तुम्हाला इथे नाही सांगेल. शेवटी तुमची इच्छा, माझं सांगायचं काम आहे. फळ तुम्ही घेऊ शकता, दुधाचे पदार्थ घेऊ शकतात, मीठ आपल्याला सकाळी घ्यायचं नाही, हे लक्षात घ्या. जेव्हा आपण उपवास सोडतो संध्याकाळी, तेव्हा कसा सोडावा? तर सर्वप्रथम जो शिऱ्याचा नैवेद्य आपण मंदिरामधून आणलेला असतो, तो शिऱ्याचा नैवेद्य ज्या व्यक्तीचा उपवास आहे त्या व्यक्तीने तो शिऱ्याचा नैवेद्य आधी पूर्णपणे संपवायचा आहे. आणि त्यानंतर जे काही तुम्ही जेवण बनवणार आहेत, भाजी, चपाती, वरण, भात, ते आपण खायचं आहे. या पद्धतीने करा, ठीक आहे. घरात कुणालाही तो शिऱ्याचा प्रसाद जो असेल तो द्यायचा नाही, वाटू नका. स्वतः ज्यांनी उपवास केलेला आहे त्याच व्यक्तीने खायचा आहे. म्हणून बनवत असताना तुमच्याकडून खाल्ला जाईल एवढाच आपण 3 हिस्से, तिसरा हिस्सा आपल्या एकट्याला खायचा असतो, हा विचार ठेवावा. आणि नंतरच हा शिरा बनवायचा आहे, तेवढा पूर्ण न्यायचा आहे. त्यामधला एक हिस्सा जो येईल तो त्या व्यक्तीने खावा. या पद्धतीने व्रत आपल्याला करायचं आहे. आता व्रत आपण पहिला सोमवार झाला, अशा पद्धतीने आपल्याला 5 सोमवार करायचे आहेत. 5 सोमवार झाल्यानंतर 5व्या सोमवारी उद्यापन करायचं आहे. आता उद्यापन कसं करावं? तर साधा आणि सोपं उद्यापन या उपवासाचं आहे. याला वाजा गाजा काही नाही. तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, हा उपवास करत असताना 5ही सोमवार पूर्ण करा. 5व्या सोमवारी तुम्हाला एक चुरमा असतो किंवा मलिदा बोललं जातं, बऱ्याच ठिकाणी वेगवेगळं नाव असतं. तर बघा, चुरमा बनवायचा आहे. एक चपाती घ्या, ती तुपाची साजूक तूप लावून चपाती बनवा, तिला चुरून घ्यायचं आहे, गूळ टाकायचा आहे. असा मलिदा बनवून आपल्याला महादेवांना तिथे चढवायचा आहे. ज्या पद्धतीने 5 म्हणजे आपण 4 सोमवार केले, तसाच 5वा सोमवार सुद्धा करायचा. संध्याकाळी जेव्हा आपण जात असतो तेव्हा हा मलिदाचा प्रसाद भगवान शिवांना आपण अर्पण करायचा आहे. आणि त्यांना तिथे सांगावं की 5 सोमवार मी केलेले आहेत, तुम्ही जे मला द्याल ते माझ्या चांगल्यासाठीच देणार आहे, माझ्या भविष्यासाठी जे योग्य असणार तेच तुम्ही देणार आहे, हे पूर्ण माझा विश्वास आहे. मी माझे केलेले सोमवार तुमच्या चरणी मी अर्पण करत आहे. या पद्धतीने तुम्ही तिथे सांगावं आणि तो प्रसाद तिथे अर्पण करायचा आहे. या पद्धतीने तुम्हाला उद्यापन करायचं आहे. त्या व्यतिरिक्त तुम्हाला अन्नदान, वस्त्रदान करायचं असेल ते तुम्ही तुमच्या स्वइच्छेने करू शकतात. पांढरे जे वस्त्र असतात त्याला खूप महत्त्व असतं, म्हणून पांढरं दान करू शकतात. पांढरे तांदूळ, पांढरी मिठाई, पांढरे पेढे, पांढरे कपडे, धोतर, पजामा जे असेल ते, हात रुमाल पांढरे असं गरिबांना दान करा तरीसुद्धा चालेल, किंवा महादेवाच्या मंदिरात पुजारी असतील त्यांना दान करा तरीसुद्धा चालेल. तुमच्या स्वइच्छेने तुम्ही करू शकतात उद्यापन. या पद्धतीने करा, त्याला काही जास्त लागत नाही. फक्त एवढं सांगेल, जर तुम्हाला शक्य झालं तर सोमवारचा उपवास असेल त्या दिवशी पांढरं वस्त्र परिधान करा, काळे वस्त्र, निळे वस्त्र परिधान करू नका. निदान पूजा करतो तेव्हा तरी पांढरं वस्त्र परिधान करा. स्वच्छ असे कपडे आपले असावेत, जेव्हा पूजा करायला आपण सकाळ संध्याकाळ दोघी वेळा जातो त्यावेळी. अजून एक तुम्हाला इथे सांगेल की आपण जे व्रत करत असतो तेव्हा वाईट कोणाला बोलायचं नाही, वाईट चिंतायचं नाही. या पद्धतीने करा. तुमचा मासिक धर्म जर आला तर सोमवार आपल्याला व्रत करायचं आहे, मात्र पूजा करायची नाही. काउंटमध्ये तो येणार नाही. आपण जे 5 काउंट करत असतो त्यामध्ये ज्या दिवशी पूजा आणि व्रत सोबत असतं तो उपवास तुम्ही धरावा. सुत्तक आलं, काही आलं तर व्रत करावा. व्रत करायचाच आहे, व्रत तोडायचा नाही. व्रत करायचाच आहे, जरी काउंट तुम्ही करणार नसाल, सुत्तक आलं किंवा मासिक धर्मविधी आली तर व्रत करायचं आहे, पण पूजा करायची नाही. आणि ज्या दिवशी पूजा किंवा व्रत आपलं सगळं एकसाथ आपलं होत असतं तो आपला काउंटमध्ये धरायचा आहे. अशा पद्धतीने 5 सोमवार तुम्हाला करायचे आहेत. अजून तुम्हाला सांगेल, हे व्रत करत असताना आता ज्या व्यक्तीने व्रत केले त्यांचे 4 सोमवार झाले तोपर्यंत त्यांची इच्छा पूर्ण झाली होती. तर तुमची जर इच्छा पूर्ण झाली तर नक्कीच पुढचा सोमवार सुद्धा करावा. आणि जर तुम्हाला वाटत असेल की माझी इच्छा खरंच पूर्ण झाली तर महादेवांना तसं तुम्ही सांगू शकतात, माझी जर इच्छा पूर्ण झाली तर अजून मी नव्याने तुमचे 5 सोमवार करणार आहे. नंतर अजून आपली इच्छा पूर्ण झाल्यानंतर 5 सोमवार तुम्ही करू शकतात. या पद्धतीने आपल्याला व्रत करायचं आहे. परान्न घेऊ नका, वाईट कोणाला बोलू नका, वाईट चिंतू नका, एवढंच तुम्हाला सांगेल. अजून तुम्हाला सांगेल, जसं मी सांगितलं, मंदिर जे असेल, आईच्या घरी जर तुम्ही असणार काही कारणास्तव किंवा समजा तुमचं लग्न जमत नाही आहे, लग्न झाल्यानंतर आईच्या घरी येऊनच त्या मंदिरामध्येच आपल्याला करायचा आहे तो उपवास पूर्ण, हे लक्षात घ्या. म्हणजे एकच मंदिर आपल्याला ठेवायचं आहे महादेवांचं, हे लक्षात घेऊन आपल्याला पूजा करायची आहे. तर या प्रकारे जो कोणी पशुपती व्रत करत असतं नियम वगैरे पाळून, तर नक्कीच त्यांची इच्छा पूर्ण होत असते. 100% नाही तर 1001% मी तुम्हाला सांगते, हे नियम पाळून जर तुम्ही पशुपती व्रत केले तर नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होत असते. महादेवांची आरती वगैरे ही पूजा जी असते ती मंदिरात केली जाते, घरी करत नाही. कुणीही प्रश्न विचारू नका की ताई मी घरी करू का, तर नाही.
अभिषेक आरती जे काही असतं नैवेद्य ते मंदिरातच केलं जातं. त्या पद्धतीने तुम्ही या पद्धतीने उपवास करा असं सांगेल. आरती वगैरे तुमच्या स्वइच्छेने तुम्ही गणपती बाप्पाची महादेवाची आरती तिथे घेऊ शकतात. तर तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये मिळून गेलेली आहेत. संपूर्ण माहिती दिलेली आहे. तरी तुम्हाला जर व्रत करायचे असेल, काही शंका असेल तर नक्कीच विचारा. मार्गदर्शन करायचा नक्कीच प्रयत्न करेल. श्री स्वामी समर्थ. शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो.